माझ्या हरणीला कारभार नीला मुकान झपाटल. इथं मनाई होते लोकांची प्रॉब्लेम आहे. तर शहापूरकरांच्या माध्यमातून एक मागणी आलेली आहे की ज्यावेळेस माधवजी ठाकरे सर जातील, शिवाजी भेरे मॅन फ्रॉम धसई, he requested to me on the favor of Madhavji, if you dance you will get the 2000 rupees on your Google Pay. तुम्हाला 200 रुपये नगद तिथे प्राप्त होतील, फक्त त्यांना बघायचंय. अच्छा, मग 100 मल्टीप्लाय इंटू दी 1000. आपका बोलने में गलती होगा आप जान. अच्छा, मग 2000 शिवाजी बेरेंच्या माध्यमातून गुगल पे ला होतील. 2000 रुपीज. तर ही न्यूज आहे, तर तुम्ही प्रदर्शन दाखवलं तर नक्की. या सामन्यामध्ये विदर्भ क्रिकेट क्लब यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे व फलंदाजीसाठी संजय 11 यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. संजय 11चे 2 बॅट्समन क्रीजवर उपस्थित झाले असून लगेचच मॅचला सुरुवात होत आहे. आणि प्रथम फलंदाजीसाठी पंकज सर व शरणू सर आलेले आहेत. प्रथम धाव पूर्ण केली असून 1 बॉल 1 रन पर्यंत यांचा कोण आहे विदर्भवाला कोण आहे इकडे सर बॉलर कोण आहे ओ माय गॉड. आणि गोलंदाज शैलेश मोरे यांची उत्कृष्ट गोलंदाजीने आणि कॅच करण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न, खूप सुंदर असा प्रयत्न शैलेश सरांनी केलेला आहे, परंतु 1 धाव रोखण्यास ते समर्थ झाले नाही आणि संजय 11 ने 1 धाव प्राप्त केलेली आहे. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू शैलेश मुनसर द्वारा. ओ लंबा छक्का. व्हेरी 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 गुड शॉट. पंकज सर द्वारा 103 मीटरचा लंबा छक्का. शैलेश सर सुनिए, आपसे उम्मीद है. शैलेश सर देखिए, आप बॉलर है, हम पहली बार देख रहे हैं. देखिए, और इस तरीके से आपने बहुत ही बढ़िया बॉल डाला. क्या बात है, क्या बात है, क्या बात है शैलेश सर. इसी के साथ ही और आगे बढ़ता हुआ, क्या बात है शैलेश सर. इसी के साथ, और ये देखिए एक और लंबा छक्का. इसी के साथ क्या 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 देखूं मैं, क्या देखूं मैं बैटिंग, क्या देखूं मैं. नजाकत है बैटिंग में भाई. लिया पहला ही ओवर चल रहा है. कितना स्कोर हुआ? 5 गेंदों में यहाँ पर 14 रन बटोरे हैं संजय 11 ने. संजय 11 जानी मानी टीम है. इसी के साथ ही, और यहाँ पर बीट कर गए. देखिए, अंपायर का ये इशारा देखने को मिलेगा यहाँ पर. कुछ विदर्भ ने, मुझे लगता है कि यहाँ पर बीट हो गए. क्या बीट हो गए यहाँ पर? कोई रन नहीं मिलेगा. एक ओवर के एक संजय 11 या संघाने 1 ओव्हरमध्ये 14 रन प्राप्त केलेले आहेत.
दरम्यान या ठिकाणी काहीतरी कन्फ्युजन त्या ठिकाणी वाटतंय आणि विकेट आहे की वाईड बॉल आहे की वाईज आहे काही कळायला मार्ग नाही. शैलेश सरांचं या ठिकाणी षटक पूर्ण होत होतं. शैलेश सर आमचे मित्र अत्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्याकडनं 15 वर्षामध्ये पहिल्यांदाच शैलेश मुन सरदारराव गोलंदाजीवर प्रदर्शन बघताना फार आनंद झाला. एवढे दिवस कोणालाच माहित नव्हता का ते गोलंदाजी करतात. अंपायर डिसिजन जर त्या ठिकाणी आउटचा असेल तर देर इज नो एनी कन्फ्युजन. यू हॅव टू आउट दिलं कुठं? यू हॅव टू टेक डिसिजन. देखो देखो अंपायर का डिसीजन हमको देखने दो ताकि हम डिक्लेयर कर सके. कृपया विकेट विकेट. हाँ और आणि यहाँ अशा पर विकेट मिलेगा. मुझे लगता है अंपायर ऑलरेडी दे चुके थे के और यहाँ पर बैट्समैन को जाना पड़ेगा. वेल डन शैलेश मुन He सर. has to go and Seleser got a 1 wicket. चौदा रन या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर एक या ठिकाणी विकेट गमावलेली आहे. आणि अशा प्रकारे संजय इलेव्हन संघाने पहिल्या ओव्हरमध्येच 14 रन काढलेले आहेत. एक विकेट गमावून 14 रन. There is a something noise. Please, 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 12th player come into commentary box. संजय इलेव्हन संघाचे 12वे खेळाडू. There is a 12th player. You just tell the name of the player. We suggest the name of the player. If you are not a 12th player, you have to face the penalty of a 2 run. No, 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 sir. No, no, no. No confusion, no any issue. संजय सर No संजय any issue, Sanjay sir. Sanjay 11, sir, we are that's- requested to you. Please, please consider. You both umpire. आप दोनों अंपायर ले करके you have to take decision. अंपायर डिसाइडेड लास्ट डिसिजन अकॉर्डिंग टू रूल्स. अंपायरने जो निर्णय दिलाय तो अंतिम असेल आणि तो सगळ्या संघांना मान्य करावाच लागेल. नाही नाही No, 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 sir, no, sir, no, sir, no, sir. Please, 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 please do not, नाही. आपण कोणताही कन्फ्युजन निर्माण करू नका. प्लीज पंचांचा निर्णय अंतिम राहील.
स्कोर होत आहे तो 19 विदर्भ संघातील बॉलर पुढील बॉल या ठिकाणी आणि त्या ठिकाणी Missed झेलबाद and करण्याचा प्रयत्न got a wicket. विदर्भाकडनं आणि Very good catch by सुंदर fielder. असं झेल And Mr. या ठिकाणी Sharma is टिपण्यात out. आलेलं आहे आणि फलंदाज पुन्हा एकदा पॅव्हलियन मध्ये जातील. अत्यंत सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी जिमखाना डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतं. भारत हा एकंदरीत क्रिकेटसाठी निर्मित झालेला देश आहे असं या ठिकाणी मानावं लागेल आणि प्रत्येक भारतीयाच्या रक्तात नसानसात क्रिकेट सामावलेलं आहे आणि म्हणूनच आपण शिक्षक असताना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिकवता आपण स्वतः देखील खेळत आहोत हे या ठिकाणी New batsman पाहावयास around the मिळतं. crease. New batsman around the crease. Mr. Prashant. दरम्यान प्रशांत sir. या ठिकाणी संजय 11 कडनं येत आहेत फलंदाजी करण्यासाठी आणि विदर्भाकडनं पुढील षटक पूर्ण करण्यात येत आहे आणि पुढील चेंडू पाहूया आणि अत्यंत Oh. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता परंतु अत्यंत सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकाच धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एक का दोन. खूपच किशोर सर अत्यंत सुंदर अशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते की नाही मिळत? अत्यंत पहा आउट Shot. असा long उत्तुंग six. असा 104 षटकार मीटर. 104 मीटरचा लांबा छक्का बाय प्रशांत प्रशांत सर. यांच्या बॅट मधनं निघालेला सणसणीत दणदणीत आणि खणखणीत असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. संजय 11 कडनं नेहमीच चांगल्या प्रदर्शनाची आणि पुन्हा एकदा पाहूया आणि त्या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेने आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळतील. पुन्हा एकदा सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आणि 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि एक षटक अजून पूर्णतः बाकी आहे आणि संजय 11च्या बॅट मधनं अशाच प्रकारे खणखणीत आणि सणसणीत 2 ओव्हर 31 धावा. 2 षटकांच्या 11 संघाच्या समाप्तीनंतर 31 धावा त्या ठिकाणी संजय 11 कडनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि पाहूया आपण पुढील षटक कोण घेऊन येत आहे ते. क्रिकेट हा असा खेळ आहे की जर का एकदा तुम्ही खेळले तर वारंवार तुम्हाला फरडे सर लक्षात घ्या की पुन्हा पुन्हा खेळायची आपल्याला आवड निर्माण होते आणि खूपच छान असं क्रिकेट. दरम्यान फरडे सर आमच्याकडचेच असून सुद्धा मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आणि ऑलरेडी खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. नाईस टू मीट यू सर. प्रसादजी फरडे सर, यू आर द मेयर अवार्ड मेंबर. मेयर ये क्या बात है, क्या बात है. यहाँ पर 101 बातें हो रही है. हाँ क्या बात है, क्या बात है. यहाँ पर माधव सर जो बात कर रहे हैं हम दुसऱ्या षटकाचा काफी पहिला ज्यादा चेंडू. इम्प्रेस हुए और इसी के साथ ही देख सकते हैं यहाँ पर आणि वाइड का इशारा अंपायर की तरफ से. बहुत ही बढ़िया. और देखिए यहाँ तक और माधव सर का ये कहना है कि वो फरडेकर सर की शादी में नाचेंगे और वो क्यों नहीं नाचेंगे. हाँ there is a umpire decision is the final decision. We have all to consider on it. सर की शादी में हम नाचेंगे. अरे झूमेंगे हम, नाचेंगे हम. नाचेंगे हम डिस्को डांडिया. ओके देन नेक्स्ट बॉल. यहाँ पर बीट हुए बैट्समैन. बहुत ही बढ़िया. क्या हुआ. यहाँ पर आउट का इशारा देते हैं अंपायर. बहुत ही बढ़िया. सागर शिंदे सर, मैं 2.5 साल बैट पैच में था, उसको मैं बाहर निकला. अब मैं लाइव को एंजॉय कर रहा हूं. माधव सर आपका मैंने अंपायर देखा, अंपायरी देखी. इतना बढ़िया तरीके से इम्प्रेस करने वाले अंपायरी मैंने कभी नहीं मैं देखी. स्टाइलिश अंपायर हूँ सर. क्या बात है, क्या बात इधर है. का इधर आपको है ना सिंसियर एरिया है ना. अगर होने दो ना ढीले सर. रहता था ना तो आपका टूर्नामेंट में हिट करता था होने दो महाराष्ट्र में. सर.
कोई आगे बात से नहीं। देखेंगे सर, ओपन ग्राउंड में रखो, आपको ग्राउंड में अवेलेबल करता हूँ क्या बात है, क्या बात है, हम सब लोग हिट दोस्त कर देंगे कर रहे आपकी हैं, टूर्नामेंट। दोस्त सभी लोग मिलेंगे। और मेरे जिंदगी के एक लास्ट ख्वाहिश है, क्या? मैं मेरा बेटा अंपायर है, उसका बेटा जब आएगा तब तक मैं अंपायरिंग करूंगा। माधव ठाकरे यश ठाकरे ये देखिए, ये देखिए माधव सर की ख्वाहिश देखिए कि उनके बेटे को भी वो अंपायर बनाना चाहते हैं। और नाथ उनके और बेटे अपने को भी नाथ अंपायर को भी बनाना अंपायर चाहते हैं, बनाएंगे। सक्सेसफुल अंपायर। देन और ये नेक्स्ट अगली बॉल, बॉल नेक्स्ट बॉल, वेरी ये गुड देखिए, ये फ्रॉम देखिए लेग साइड स्पाइन लेग की तरफ एंड से यहाँ पर, इट्स यहाँ पर नॉट टू 4 रन फोर मिलेंगे, 4 4 रन मिलेंगे यहाँ पर संजय 11 को। क्या बात है, क्या बात है। क्या बात है। माधव ठाकरे सर की ख्वाहिश है कि उनका बेटा भी अंपायर बने, हाँ? पोता भी बने। देखिए, देखिए क्या बात है, क्या बात है। ये एक ही मैच में खेलिएगा, हाँ? दो गेंदों में, देखिए गेंदों बाकी हैं और यहाँ पर कड़क 36 शॉट रन हुए हैं और यहाँ पर स्ट्रेट टू द बिल्डर लॉन्ग ऑन की दिशा में जाता हुआ यहाँ पर दो देख नहीं पा रहे हैं, लेकिन दो 2 रन दो पूरे किए हैं और इसी के साथ में स्कोर होता हुआ 38 हुआ है और इसी के साथ लास्ट, मुझे लगता है कि यहाँ पर लास्ट वाली गेंद बची होंगी। 3 बॉल इज रिमेनिंग, 3 गेंदें बाकी है, शेष बाकी है और संजय 11 के पास अभी भी 3 गेंदों का सामना करना है। देखिए, और इसी के साथ ही, और ये देखिए, ये वह बढ़िया बढ़िया बढ़िया, क्या बात है, क्या लंबा बात है, छक्का नजाकत है। ये 6 रन, 6 रन, 6 रन। हाँ, क्या बात है, क्या बात है, संजय 11, कितनी तारीफ करूं आपकी। अरे अब आपके पास इतने बढ़िया हिटर लोग हैं, क्या वो परेशानी वाली क्या बात है। 78 मीटर का लंबा छक्का इतने बढ़िया हिटर लोग हैं, क्या क्या जरूरत है, क्या बात है, बहुत बढ़िया बैटिंग देखी मैंने। और स्कोर बढ़ता हाँ, हुआ 2 गेंदों में 2 छक्के मारे तो यहाँ पर 1,000 रुपए का इनाम दिया जाएगा आपको। देखिए सर, संजय 11 के बैट्समैन को यहाँ पर देखिए, और यहाँ पर इसी के साथ, ओ क्या बात है, क्या बात है, यहाँ पर देखिए कैच हो सकता है, उन्होंने देखिए, आउट ओ यहाँ पर विकेट जाती हुई और माधव सर बोल रहे हैं कि यहाँ पर दोनों हाथ में बॉल को दबाया। देखिए क्या बात है, और क्या चाहिए। 44 हो गए हैं 44 और लास्ट वाली गेंद बची है, आखिरी गेंद आखिरी गेंद, केवल मात्र लास्ट वाली गेंद बची और इस पर उम्मीद है कि आपके यहाँ लोगों को यहाँ पर 6 चाहिए और विदर्भ वाले लोग आपका सामना करेंगे। विदर्भ, क्या बात है, आखिरी ये गेंद पर देखिए, देखिए हम हो यहाँ पर बिल्कुल एक बिल्कुल बीट हो गए, यहाँ पर 1 रन लेने की कोशिश और 1 रन पूरा किए हैं। 1 रन, 45 रन कंप्लीटेड बाय संजय संजय 11 एंड विदर्भ। The target has been set for Vidarbha 11 46 runs in 3 overs. शैलेश मुन सर, आपको बहुत बढ़िया प्रदर्शन करना होगा। यहाँ पर कोई भी टीम अगर 40 के आगे निकल जाती है तो सामना करना बेहद मुश्किल हो जाता है। टिटवाला और शाहपुर वाले आगे आए और उनका टॉस यहाँ पर होगा, तो आप टॉस का बॉस में आ जाइए। First semi-final Titwala वहां versus पर Shahpur. टिटवाला वर्सेस जेडपी शाहपुर, राइट। टिटवाला शाहपुर और जेडपी शाहपुर, टिटवाला और Titwala Tigers. जेडपी शाहपुर। सेमीफाइनल, यहाँ पर पहला मैच हमको देखने को मिलेगा, तो यहाँ पर टॉस होगा और आप यहाँ पर टॉस का बॉस में आ जाइएगा कृपया। टिटवाला टाइगर्स के कैप्टन और शाहपुर झेड़पी के कैप्टन दोनों को रिक्वेस्ट की जाती है कि आप लोग जितना हो सके जल्दी स्टेज पे आ जाए टॉस करने के लिए। अगला पहला सेमीफाइनल का टॉस करने के लिए आप जल्द से जल्द स्टेज पे आ जाइए। 45 45 हो गया है, 46 to win. Vidarbha Cricket 46 Club has to score 46 runs for win. 46 to 46 to win win. and Vidarbha has to complete the 46 runs. Sanjay 11 team is requested, please take the charge of the ground as early as possible because time is very less and we have to complete all the There is rounds. no
more time to give any other match. That is why. Sanjay sir, you are requested, please take the charge of the ground as early as possible because time is very less and we have to organize lot of programs after the matches also. Semi-final, final. Prasad sir, we just want one a poem Titwala by you. Tigers, And why captain. not? Titwala You Tigers, did not captain. meet me. Shahpur Jadpe captain are requested not? to come on the stage as early as possible. Just show me. Just. Poem. प्रसाद प्रसाद सर एक present- कविता व्हायला पाहिजे. Present only one poem by you. प्रसाद Written बर्डे by सर. you. Why not? Prasad sir, and one more thing you have to consider. You did शहापूर not जिल्हा play परिषद with us. चे कर्णधार या ठिकाणी आले तर टिटो वॉरियरचे कर्णधार महेश उकांडे हा, तुम्ही टॉस का बॉस साठी आमच्यासोबत यायचे खेळू आपण. शकलेले नाहीत. दॅट इज माय सॉरो. विदर्भाचा 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं या अपेक्षित ठिकाणी आहे. एमसीएम Please. बॅटरचे नंदकुमार please गोडे व शिवाजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण या नाणेफेकीचा कौल करायचे. नाणेफेकीचा कौल करायचे आपण. प्लीज कम. शहापूर जिल्हा सेमीफायनल साठी दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये उडी यायचं. मारलेली आपण. आणि टिटो वॉरियर्स आमचाच संघ दुनियारी नेक्स्टच. या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी शिवाजी सरांना विनंती करतोय. 1 मिनिट कॉल कोण करणार? महेश सर तुम्ही करणार सर. ओके दीपक निकम सर कॉल करतील. 1 मिनिट सर. Call spin by the Shivaji sir and the call is the Chapa. टिटवाला टाइगर वर्सेस शहापूर जिल्हा परिषद शहापूर ZB आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला सेमीफाइनल निर्णय काय हम असणार? लोग यहाँ पर देखेंगे. बहुत ही तर या जाने ठिकाणी माने आपली दोनों तिसरी मैच टीमें आणि या मॅच मध्ये आपली काय और स्ट्रॅटेजी? बहुत ही बढ़िया प्रदर्शन उनके द्वारा यहाँ पर इसके पहले हम लोग देख चुके हैं. वॉरियर्स ज्यांच्या नावामध्येच वॉरियर्स आहे. आपली काय रणनीती असेल बॉलिंग करून? आमची बॉलिंग अटॅकिंग करणार आम्ही आणि त्यांना कमीत कमी 20 ते 25 रनामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही टीमला दुनियाकडनं खूप खूप शुभेच्छा. टॉस विन बाय द जिल्हा परिषद आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जिल्हा परिषद संघाने मला वाटतं टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि इलेक्टेड टू बैट फर्स्ट. देन बीट हो गए यहाँ पर संजय 11 की तरफ से एक गेंद यहाँ पर डाली गई और यहाँ पर कोई रन नहीं मिला. किरण जी अवार्ड सर. और यहाँ पर देख सकते हैं कि लंबा यहाँ पर छक्का देखने को मिलेगा विदर्भ की तरफ से. क्या बात है, नजाकत है आपकी शॉट में. बहुत ही बढ़िया. 2 गेंदों की समाप्ति के बाद यहाँ पर रन होता हुआ 6 रन. बहुत ही बढ़िया 6 रन यहाँ पर. किरण जी आव्हाड सर आपले किरण मनपूर्वक जी स्वागत. अवार्ड सर म्युनिसिपल बैंक. या सर या. या सर. तर नुकताच शुभ आगमन झालं. हिरोझिम स्टाईल असणारे डायनेमिक डॅशिंग डायनेमिक पर्सनॅलिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मुंबई बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय किरणजी अवार्ड सर आणि त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही मित्रवर्य आणि बंधू निकटवर्तीय गुड बॉल. दुय्यम अभियंता शिंदे साहेब आणि शिंदे साहेब या दोनही व्यक्तिमत्वांचा आम्ही दुनियादारी शिक्षक चषक 2024 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे आणि आता फायनल मॅच होईपर्यंत इथून उठायचं नाहीये. भरपूर आनंद घ्यायचा आहे कारण भरपूर क्रिकेटचा इथे खेळ बाकी आहे. धन्यवाद दरम्यान फर्डे सर. आता या ठिकाणी पुढील आपण षटकातील चेंडू पाहत आहोत आणि विदर्भाकडनं सुंदर असं क्रिकेट याकडे यष्टी रक्षण करण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी स्टंप आउट करण्याचा प्रयत्न झाला परंतु
फलंदाज मात्र क्रीजमध्येच असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही धोका आपल्याला पाहायला मिळालेला नाही. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते शरणो या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन येते विदर्भ संघासाठी. दरम्यान खूप असा सुंदर असा चेंडू होता. फलंदाज बीट झालेले आहेत आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी धावा होत आहेत 7. मला वाटतं या ठिकाणी एका चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता, परंतु नंतर मात्र त्यांनी आपल्या ओव्हर मध्ये कमबॅक केलं आणि खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. क्या बात आहे. संजय 11 कडनं खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन झालेलं आहे. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहे ते महादू सर 7 रन्स आफ्टर 1 ओव्हर कंप्लीटेड. पुन्हा दुसरं षटक घेऊन येते ते महादू सर संजय 11 कडनं. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून हा सामने या ठिकाणी डोंबिवलीमध्ये सुरू आहेत. पाहूया आपण खूप सुंदर असा रनअप खूप काहीसा आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. आपण पाहत आहोत महादू सरांची गोलंदाजी विदर्भ संघाकडनं खूप सुंदर असं बॅटिंगचं सुद्धा प्रदर्शन होत आहे. आणि पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने कट केलेला पाहूया आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. विदर्भ संघाला या ठिकाणी खूप सुंदर अशी आतषबाजीची अपेक्षा आहे. चौकार षटकार त्यांच्या बॅट्स मधनं निघालेले आम्हाला पाहायचे आहेत. दरम्यान पुढील चेंडू संजय 11 कडनं आणि पाहूया खूपच सुंदर असा चेंडू Okay, होता. पुन्हा पॉइंटच्या दिशेने जात आहोत. यू कॅन सिट. केवळ एका धावेवर समाधान. दरम्यान धाव संख्या होती 10. प्लीज मुकेश सर पुढील बैठ चेंडू जाइए आप. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. अत्यंत सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन आणि या ठिकाणी एक एक धाव सुंदर मात्र chance. चोरलेली आहे स्टंपिंगचा एक सुंदर चान्स कीपरने सोडलेला आहे. आणि वाईटच्या रूपाने एक धाव आणखी मिळेल आणि 3च चेंडू या ठिकाणी षटकातील पूर्ण केलेले आहेत. आपण असं त्या ठिकाणी मानूया. आपण पाहत आहोत संजय 11 कडनं. अरे वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. यहाँ पर चौकार मिळण्याची शक्यता आणि 4 धावांसाठी चेंडू जातोय. त्या ठिकाणी 4 रन मला वाटतं मिळालेले आहेत आणि सुंदर असं Extremely फलंदाजीचं beautiful प्रदर्शन off विदर्भ drive. संघाकडनं. खूपच सुंदर शॉट. प्रकाश यांनी चौकार या ठिकाणी खणखणीत आणि पॉइंटच्या दिशेने अत्यंत सुंदर असा नजाकत भरा शॉट आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान महादू पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा उंच उडालेला हा चेंडू सुंदर आणि हवे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेलबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी 2 धावा. पहा क्रिकेट कसं असतं पहा. अत्यंत जवळच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची संधी होती, परंतु 2 धावा त्या ठिकाणी चोरलेल्या आहेत. दररोज आपण जर सराव करत असू तर आपल्याला अत्यंत सुंदर अशा पद्धतीने धावा चोरता येतात. हे पुन्हा एकदा विदर्भ संघाकडनं पाहायला मिळालं. पाहूया पुन्हा एकदा महादू आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. अत्यंत सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. क्या बात आहे. पुन्हा एकदा झेलबाद होऊ शकतात हवेमध्ये चेंडू, परंतु केवळ मात्र एका धावेवर समाधान आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउट. दुसरी धाव घेताना रनआउट आणि अशा प्रकारे 2 एकच.
एकच विकेट त्या ठिकाणी गेलेली आहे. 19 धावा पूर्ण केलेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांचं अत्यंत कडवं आव्हान विदर्भ संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता त्या ठिकाणी विदर्भ संघाकडनं देखील अत्यंत सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन झालं. किरण नंदू घोडे सरांना मी त्या ठिकाणी विनंती करतो की दुनियादारी तर्फे आव्हाड साहेबांचं स्वागत करण्यात यावं. मी आव्हाड साहेबांना विनंती करतो की घोडे सरांच्या माध्यमातून आपलं स्वागत त्या ठिकाणी होत आहे दुनियादारीकडनं. मी खरे सर आणि घोडे सर विनंती करतो की आव्हाड सरांचं या ठिकाणी दुनियादारी तर्फे स्वागत करावं. प्रवीण सर व घोडे सर नंदू घोडे सर घोडे सरांचं घोडे सर कृपया आव्हाड साहेबांचं स्वागत करावं. म्युन्सिपल बँक मुलुंड यांचं संचालक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अत्यंत सुंदर असं दुनियादारीचं हे नियोजन आणि दुनियादारीच्या या नियोजनाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर आपले दुनियादारी तर्फे खूप खूप आभार. धन्यवाद सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि दुनियादारीच्या या क्रिकेटच्या आयोजनाची शोभा वाढवली. दरम्यान शिवा चव्हाण सर यांना मी विनंती करतो. शिवा मानाची चव्हाण पदवी सर देण्यात स्वागत करत आहेत. किरण जेडे साहेब आणि शिंदे साहेबांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद सर आपण या ठिकाणी येऊन दुनियादारीच्या या मंचावर येऊन आपण आमचं मनोबल वाढवलं आणि आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल दुनियादारी तर्फे आपलं पुनश्च आभार. पुन्हा एकदा तटावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. अत्यंत सुंदर असा तटावलेला चेंडू होता पण तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 2 चेंडू बाकी आहेत फक्त पुढील षटकातील केवळ मात्र आणि सामना जो झुकतोय तो संजय 11 कडे आपण पाहू शकतो की त्यांना एका चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये 21 दरम्यान हे न पूर्ण करण्या इतका आव्हान आणि अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे.